1 धावा. पंच लेग असेल तर इशारा करा लेग बायचा, जेणेकरून आम्हाला समजेल. ज्याप्रमाणे इंटरनॅशनलला दाखवतात त्याप्रमाणे इशारा करा प्लीज. ओके, थँक्यू. लेग बायच्या रूपाने 1 धाव मात्र कंप्लीट. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्राइक वरती युगांत. वा, काय चेंडू ठेवला. अक्कू टप्प्याचा चेंडू थोडासा उसळी घेतली, जाऊन विसावला चेंडूवरती. निर्धाव चेंडूची सांगता झाली. अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय. डिगेश्वर प्रसन्न कोळभांद्रे कुंभारवाडी संघाकडून चिरंजीव. अफलातून गोलंदाजी. सुंदरस पुढील चेंडू. पुन्हा एकदा यॉर्कर लेवलचा चेंडू हलकासा क्लिक केला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मित्रांनो, हे असतं क्रिकेट. इथे एकेरी दुकेरी धावा सुद्धा खूप महत्व असतं. सडव्याकडून सुंदरशी बॅटिंग करताना सलामीचा बल्लेबाज युगांत आपण पाहतोय. आणि आता मात्र काय चेंडू ठेवला. अफलातून त्रिफळाची तुडवला. चिरंजीवचं खरं टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं. अफलातून गोलंदाजी, कारण पहिले सुद्धा यॉर्कर लेवलचे 2 चेंडू टाकले होते. आता मात्र स्टंपात गोलंदाजी केली. त्रिफळाची तुडवला. इथे युगांतला मात्र परतावा लागेल माघारी. मित्रांनो, कालच थोडस वाचता वाचलं, कारण जेव्हा तुमचे महत्वाचे बॅट्समन चांगले असतात तेव्हा तुम्ही एखादा सामना जिंकू शकता, परंतु तुमचे जे बॉलर महत्वाचे असतात तेव्हा तुम्ही अनेक सामने जिंकू शकता. म्हणून बॉलिंगची प्रॅक्टिस करा. बॉलर बनवा. बॅट्समन आपोआपच बनत असतो. चिरंजीव मात्र सुंदरशी साजेशी कामगिरी करते. आपल्या संघाला जर जिंकायचं असेल तर अफलातून गोलंदाजीचा नजारा पेश करावा लागेल. त्याप्रमाणे सुंदरशी कामगिरी चिरंजीव यांच्या गोलंदाजीमधून पाहायला मिळते आपल्याला. युगांत याला त्रिफळाचित केला. परतावा लागला माघारी. नवीन बॅट्समन येतोय विनोद. पुन्हा एकदा टोळ्या चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, परंतु आउटफील्ड खूप फास्ट आहे. तिकडे स्क्वेअर लेगला चाललाय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे आणि 1 धावा मात्र नक्कीच कंप्लीट करेल. 1चं 2 मध्ये रूपांतर केलं. 2 धावा. थँक्यू. पंच 1चं रूपांतर केलं 2 मध्ये. क्षेत्रक्षामध्ये वारंवार बदल करताना आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या. पुढील चेंडू पुन्हा एकदा चिरंजीव यांचा. चला, वेळ घेऊ नका. फक्त पंचच क्षेत्ररक्षण, सॉरी कर्णधारच क्षेत्ररक्षण लावायचं आहे, बाकी कोणी लावायचं नाहीये. जबाबदारी लक्षात घ्या, कर्णधाराचीच असेल. पुन्हा एकदा चेंडूवरती क्षेत्ररक्षक फाईन लेगला चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेपर्यंत. क्षेत्ररक्षक खूप लांबून चेंडूवरती, परंतु क्षेत्ररक्षण चेंडूचा काही संपर्क नाही. चेंडू चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेबाहेर येतोय. चौकार. चारने धावसंख्या मात्र नक्कीच उंचावली. पहिल्या षटकाच्या समाप्ती वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी महत्वपूर्ण षटक होतं. एक त्रिफळाची सुद्धा उडवला होता. त्याच्यामध्ये सुंदरशी कमबॅक करावा म्हणावं लागेल. चिरंजीव याचं अफलातून गोलंदाजीचा नजारा पेश केला आणि 7 चेंडूवरती 11 धावा खर्च केल्या. त्याच्यामध्ये एक चौकाराची सुद्धा नोंद आहे. स्कोर 11 धावा. सॉरी 9 धावा. 9 धावा. 9 फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केला 6 चेंडू मध्ये. बॉल झाला ना कंप्लीट. 9 धावा. 9 धावा.
पहिलं षटक चिरंजीवचं समाप्त आणि धावा खर्च केल्या 9 धावा. अफलातून गोलंदाजी म्हणावं लागेल. स्ट्राईकला येतोय नितेश, गोलंदाजी मार्कवर येतोय प्रदीप. वैयक्तिक पहिल्या स्थानी संघासाठी दुसरं षटक हाताळताना प्रदीप. प्रयत्नांची पराकाष्ठा आणि शर्तीचे प्रयत्न यांच्या बळावर तुम्ही बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला नमवू शकता आणि ते करावे लागेल. थोडस मागे आलात म्हणून खचून जाऊ नका. त्या धनुष्य बाणाचा खऱ्या अर्थाने विचार करा. त्या धनुष्य बाणाचा खऱ्या अर्थाने विचार करा. कारण बाण जेवढा मागे खेचला जातो ना तेवढ्याच वेगाने तो लक्ष्याचा पाठलाग करत असतो. थोडस व्यत्यय, नियम समजून घ्या. 6 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केला चिरंजीवने. चला एवढा वेळ नका घेऊ पंच प्लीज. स्वप्न आपण टी शर्ट चेंज करून घ्या. कमिटी टी शर्ट प्रदान करायची आहे प्लीज. सामना चालू करा प्लीज पंच. वाडीटोडीमध्ये आपण पाहतो हे सामने. चिंचवाडी एकवर्धक मंडळ सळवे वर्सेस डिगेश्वर प्रसन्न कोळभांद्रे कुंभारवाडीमध्ये चालू असलेला सामना. दुसरं षटक प्रगतीवरती आणि आता मात्र टोळवण्याचा प्रयत्न होता परंतु वाईडच्या रूपाने अवंतरित धावसंख्येत मात्र नक्कीच भर घालेल. पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत. धावसंख्या पोहोचतीये 10 धावांवरती. स्ट्राईकला आहे नितेशला सुंदरशी कामगिरी करावी. जर का या स्पर्धेतील आपलं स्थान कायम टिकून ठेवायचं असेल तर अफलातून फटकेबाजी करावीच लागेल. पुन्हा वारंवार बीट होतोय मित्रांनो. एकेरी दुहेरी धाव सुद्धा या सामन्यामध्ये महत्वाच्या असतात. चेंडू मात्र डॉट आला. सुंदरसं कमबॅक प्रदीपचं म्हणावं लागेल. मित्रांनो जे सोपं असतं ना ते अगदी सोपं करत जा. कारण जे सोपं असतं ते कठीण करत जाल तर सगळ्याच गोष्टी तुमच्यासाठी काठी नदीच्या काठावर बसलेल्या दिसतील. प्रदीप याची सुंदरशी गोलंदाजी परंतु बॅट्समनला मात्र लय गवसलेली दिसत नाहीये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा नादात मात्र बीट झालाय. वारंवार डॉट चेंडू येत आहेत परंतु लेग बायच्या रूपाने अवांतरित धावसंख्येत मात्र 1 ने भर घालतायत. थँक्यू. 1 ने मात्र नक्कीच भर असेल. जर का मोठं आव्हान उभं करायचं असेल तर नक्कीच आपल्याला मोठ्या फटक्यांची आत्ताशबाजी करावी लागेल. धावसंख्या 11 धावांवरती स्थिरावलेली. आता मात्र टोळाय क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे पण चेंडू आणि क्षेत्ररक्षक सुंदरसा संपर्क होतो. 1 धावा कंप्लीट केली. दुसरी धावा समाधान मानावं लागेल. कारण आपण पाहतोय डिगेश्वर प्रसन्न कोळभांद्रे कुंभारवाडी संघाची सुंदरशी क्षेत्ररक्षणाची रणनीती आणि त्या रणनीतीला साजेजशी गोलंदाजी होतीये. त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवले. मोठ्या फटक्यांची आत्ताशबाजी असूनपर्यंत पाहायला मिळत नाही. दुसरं षटक प्रगतीवरती आहे. धावसंख्या थोडीशी विसावलेली 12 धावांवरती. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू परंतु लेग बायच्या रूपाने 1 धावा मात्र कंप्लीट. धावसंख्या 13 धावांवरती विसावलेली. धावसंख्येला थोडस लगाम लावलंय कारण सुंदर षटक पहिलं चिरंजीवने सुद्धा हाताळलं होतं. 9 धावा खर्च केल्या होत्या मात्र दुसरं षटक त्याच्याहून सुंदर आपण पाहतोय प्रदीप यांचं.
आता पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. एक धावा कंप्लीट करतोय. दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, परंतु सुंदर एकचं रूपांतर 2 मध्ये केलं. दोन्ही धावसंख्येमध्ये नक्कीच उंचावेल. धावसंख्या पोहोचतीये 15 धावांवरती. एक चेंडू बाकी असेल. एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे. एक वाईड आला होता. पुन्हा एकदा पुढील चेंडू शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. धावसंख्या फक्त आणि फक्त 15 धावांवरती. सुंदर टोलला चेंडू. आखू टप्प्यात चेंडू थोडासा लेट खेळला. एक धावा कंप्लीट केली आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा. शेवटच्या 7 चेंडूवरती पाहूया की धावांची मजल मारतात. कारण जिंकायचं असेल तर टार्गेट सेट करावाच लागेल. तुम्हाला टार्गेटच्या हिशोबाने खेळावं लागेल. आतापर्यंत हायेस्ट 24 धावांचा लागलाय. 18 चेंडू 24 धावा आणि दोन्ही टायमिंगला 24 धावा चेस झाल्यात. तिसरा सामना आपण पाहतोय. चिंचवाडी एकवर्धक मंडळ सडवे वर्सेस डिगेश्वर प्रसन्न कोळभांद्रे कुंभारवाडी यांच्यामध्ये चालू असलेली ही सुंदरशी लढत आपण पाहतोय. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. एकंदरीत धावसंख्या 15 धावा. 7 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत शेष आहे. याच्यानंतरचा होणारा सामना काळकाई कृपा तिसे बी शिंदेवाडी ओमसाई प्रतिष्ठान शेरवली जाधववाडी. आता मात्र लेग साइडला क्षेत्ररक्षक आहे का डीप मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक आणि चेंडूचा काही संपर्क नाही. चेंडू चाललाय 1 बम्स 2 बम्स सीमारेषा पार येतोय. चौकार. काळकाई कृपा तिसे बी शिंदेवाडी ओमसाई प्रतिष्ठान शेरवली जाधववाडी. दोन्ही संघांना पहिला कॉल असेल. या सामन्याच्या मध्यंतरात आपल्या नाणेफेकीचा कॉल होईल. पूर्ण संघ घेऊन यायचा आहे नाणेफेकीसाठी. काळकाई कृपा तिसे वर्सेस ओमसाई प्रतिष्ठान शेरवली. दोन्ही संघ प्लीज लवकरात लवकर हळूहळू माईकडे संपर्क करा. पुढील चेंडू पुन्हा एकदा आणि आता मात्र काय चेंडू ठेवला. वा, अफलातून गोलंदाजी म्हणावं लागेल. पिंट्याची सुंदरशी गोलंदाजी. आता मात्र सुंदर फुल टॉस. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. चेंडू मात्र निसटला आणि 1चं रूपांतर 2 मध्ये केलं. झेल पकडायचा होता मित्रांनो. साऊथ आफ्रिका आणि इंडियाच्या मॅच मध्ये साऊथ आफ्रिकेचं जिंकण्याचं चान्स 98% होतं आणि सूर्यकुमारने सुंदर असा तो झेल घेतला होता आणि वर्ल्ड कप आपल्याला वरती केलं होतं. सुंदर चेंडू ठेवला आणि 1 बम्स आहे का 1 बाउन्स असेल. पहिला बाउन्स झालाय. पाहूया. शेवटचे 2 चेंडू अजूनपर्यंत शेष असतील. आता मात्र उंच उडला क्षेत्ररक्षक. चेंडू खाली स्वतः येतोय आणि झेल मात्र निसटला. पुन्हा एकदा धावसंख्या 1चं रूपांतर 2 मध्ये केलं. पाहूया रनआउटचा खतरा होऊ शकतो का. आणि मला वाटतं रनआउटच्या रूपाने गडी बाद. एकच रन 24 रनाचे पुन्हा एकदा 24 पर्यंत आकडा गाठला. शेवटचा 1 चेंडू शेष असेल. ओमसाई प्रतिष्ठान शेरवली संघ आणि काळकाई कृपा तिसे शिंदेवाडी यांच्यामध्ये
ज्या पहिल्या लॉट्स मधले शेवटची लढत असेल त्याच्यानंतर लगेच आपण पुढच्या सामन्यांकडे वळू. सन्माननीय शैलेशजी राणेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करतो की आता होणाऱ्या सामन्याच्या नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. शैलेशजी राणेसाहेब प्लीज. अजय लाईनअप करून घ्या प्लेयर. शेवटचा चेंडू शेष असेल आणि बॅट्समन नवीन बॅटर येतोय संतोष. आडव्या बॅटने खेळलेला चेंडू एक धावा कंप्लीट. दुसरी धावा घेईल का? सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट, परंतु इथे रनआउटचा चान्स आणि सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. रनआउटच्या रूपाने पुन्हा एकदा गडी कारत आणि धाव संख्या 25-1 ने उंचावली. जिंकण्यासाठी 26 धावांचं लक्ष असेल 18 चेंडू मध्ये. नाणेफेक करून घ्या प्लीज. वाईटवाडीमध्ये आपण हे लॉट्स पाहतोय. या वाईटवाडी संघामधला हा शेवटचा सामना असेल. काळकाई कृपा तिसे बी शिंदेवाडी वर्सेस ओम साई प्रतिष्ठान शेरवली जाधववाडी. चिंचवाडी एकवर्धक मंडळ सडवे, चला आपल्या अंतिम 11 दाखल करा मैदानात प्लीज. चिंचवाडी आपल्या अंतिम 11 दाखल करा प्लीज. हॅलो 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 हॅलो. ते बोलले वन ऑफला पण चालू. आताच्या सामन्याच्या नाणेफेकीचा कौल सांगायचा प्लीज. सलामीचे बल्लेबाज चला. हॅलो, सलामीचे बल्लेबाज चला प्लीज. कोळबांद्रे हॅलो. कुमारवाडी संघ सलामीचे बल्लेबाज चला प्लीज. आता झालेल्या नाणेफेकीच्या कॉल मध्ये ओम साई प्रतिष्ठान शेरवली संघ नाणेफेक विन झालाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आमंत्रित करतील काळकाई कृपा तिसे संघाला. हा सामना संपताच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. डिगेश्वर कोळबांद्रे कुंभारवाडी मित्रांनो चला, आपल्या दिवसभरात सामने संपवायचे आहेत. सलामीचे बल्लेबाज चला तयारच ठेवायचे आहेत. वन डाऊनचा प्लेअर सुद्धा तयार ठेवा प्लीज. चला चला, सलामीचे बल्लेबाज चला. एवढा वेळ घेऊ नका मित्रांनो प्लीज. क्षेत्ररक्षण सजवून घ्या, क्षेत्ररक्षण लावा. सामन्याला सुरुवात करा प्लीज. चिंचवाडी एकवर्धक मंडळ सडवे वर्सेस डिगेश्वर प्रसन्न कोळबांद्रे कुंभारवाडी. ज्या ठिकाणी डिगेश्वर संघाने प्रथम नाणेफेक जिंकून चिंचवाडी संघाला आमंत्रित केलं होतं बॉलिंगसाठी. 26 धावांचं लक्ष ठेवलंय. 25 धावा बनवल्यात. एकंदरीत 26 धावा बनवायच्यात. 18 चेंडूचा खेळ असेल. गोलंदाजी मार्कवर येतोय पहिला गोलंदाज
विनोद पॉवर प्लेचं पहिलं षटक, 2 प्लेयर फक्त बाहेर असतील. ए अजय वापरलाय तो अजय. करा प्लीज. चिंचवाडी एकवर्धक मंडळ सडवे वर्ष दिगेश्वर प्रसन्न कोळभांद्रे कुंभारवाडी यांच्यामध्ये चालू असलेला हा सामना पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना 26 धावांचं 26 धावांचं लक्ष ठेव. 25 धावा बनवल्या, 26 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस असेल. सलामीचे बल्लेबाज येत आहेत कुंभारवाडी संघाकडून. जर्सी नंबर 18 चिरंजीव आणि नॉन स्ट्राईकला आहे अजय. चिरंजीव आणि अजय. गोलंदाजी मार्कवर विनोद असेल. बऱ्याच सामन्याचा अनुभव असलेला विनोद येतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक, फक्त 2 प्लेयर बाहेर असतील. चला सुरुवात करा. पंच टाकून घ्या. क्षेत्रक्षण साधून घ्या प्लीज. टाकून घ्या चेंडू. चिरंजीव साठी पहिला चेंडू. पहिली गोलंदाजी सुद्धा केली होती आणि स्ट्राईकला सुद्धा चिरंजीव. पहिला चेंडू अवांतरी धावसंख्येत मात्र वाईटच्या रूपाने भर घालतोय. ज्याप्रमाणे सडवे संघाची सुरुवात झाली होती, कुंभारवाडी संघाची सुरुवात झाली होती, सडवे संघाची सुद्धा त्याचप्रमाणे सुरुवात होतीये. वाईटच्या रूपाने अवांतरी धावसंख्येत मात्र नक्कीच भर घालेल. पुढील चेंडू पुन्हा एकदा. आणि आता मात्र लेग साइडला बिरकवून दिलाय. पाहूया. चेंडू चाललाय सीमारेषेपर्यंत. चेंडू सीमारेषा पार येतोय. चौकार. चिरंजीव याच्या बॅटमधून पहिला चौकार येतोय. कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक फक्त 2 प्लेयर फायर होते. चा फायदा घेतला. स्क्वेअर लेगला हलकासा ड्राईव्ह केला. चेंडू 1 बम्स 2 बम्स सीमारेषेपर्यंत पार झाला. पुन्हा एकदा पुढील चेंडू पाहूया. 26 धावांचं लक्ष असताना दुसऱ्या चेंडू थोडासा हवी होतोय. आता मात्र पुन्हा एकदा टोळा चेंडू डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. 1 धावा कंप्लीट केली. दुसरा होऊ शकते का? थ्रो ठेवला एवढा उंच. एक धावा नक्कीच खर्च करता आली. काहीसा कान मंत्र देत आहेत स्ट्राईकच्या प्लेअरला. विनोद यांचं सुंदरचं षटक आपण पाहतोय. पुन्हा एकदा लेग साइडला बिरकवलेला चेंडू. खाली क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये 1 धावा कंप्लीट केली. एका धावावरती समाधान मानावे लागेल. पुन्हा एकदा पुढील चेंडू. आता मात्र पाठवून दिला डीप मध्ये. चेंडू चाललाय 1 बम सीमारेषे बाहेर येतोय. चौकार. एकंदरीत धाव संख्या पोहोचतीये 11 धावांवरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय.
आणि पुन्हा एकदा येतोय का गगनचुंबी षटकार आहे की चौकार आहे? चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतो चिरंजीवी यांच्या बॅट मधून. सुंदर अशी फलंदाजीचा नजारा पेश करताना यांच्या बॅट सनू आग ओकतीये. अफलातून फलंदाजी. बॅक टू बॅक दुसरा चौकार थोडासा हेवी होतोय पहिल्याच गोलंदाजावरती. मित्रांनो याच पॉवर प्लेच्या षटकावरती सुंदर अशी कामगिरी करताना आपल्या संघाकडून महत्वपूर्ण जबाबदारी खांद्यावर घेऊन पहिले षटक सुद्धा याने हाताळलं होतं आणि आता बॅटिंगला मात्र सुंदर अशी कामगिरी करतोय. एकंदरीत धाव संख्या 15 धावांवरती. अजून काहीशी चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र सुंदर ठेवलाय चेंडू परंतु आउटफील्ड खूप फास्ट आहे. नक्कीच सीमारेषा गाठेल का? चाललाय चेंडू पुन्हा एकदा दणदण करत सीमारेषा बार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा चौकार. आणि एकंदरीत पहिल्या षटकासमोर धाव संख्या खर्च केल्या 19 धावा. पहिलं षटक मागडं ठरलं त्याच्यात 26 धावा. गोलंदाजी मार्क पळतोय आणि गोलंदाज संतोष. संतोष सुद्धा सुंदरशी कामगिरी करतो. आपल्या संघाची महत्वपूर्ण धुरा सांभाळण्यासाठी एक वयस्कर प्लेअर म्हणावं लागेल आणि जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती घेऊन उतरले. स्ट्राईक वरती सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानात ठाण बनून उभी आहे. पहिल्या 7 चेंडूवरती धावा खर्च केल्या 19 धावा. लक्ष्याचा पाठलाग करताना मित्रांनो अशा प्रकारे गोलंदाजी आणि फलंदाजी जिंकण्यासाठी सर फलंदाजी करावी लागते तर प्रत्यक्षात आपण दाखवून दिलं. सुंदर चेंडू आणि पहिला चेंडू पुन्हा एकदा वाईडच्या रूपाने अवांतरित धावसंख्येमध्ये नक्कीच 1 ने भर घालेल. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. पर्यंत 12 चेंडू शेष आहेत. दुसरं षटक प्रगतीवरती संतोष यांचं. आडव्या बॅटने खेळलेला चेंडू 1 धावा मात्र नक्कीच कंप्लीट करेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता खूप लांबून चेंडूवरती आला तोपर्यंत 1 धावा मात्र नक्कीच कंप्लीट केली. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती चिरंजीव. आता मात्र रिव्हर्सचा मारण्याचा प्रयत्न. मित्रांनो रिव्हर्सचा फटका म्हणजे थोडासा एड झवा फटका म्हटला जातो कारण अँडी फ्लावर आणि ग्रँड फ्लावर याने हा फटका चा शोध लावला रिव्हर्स मारण्याचा आणि पुढे हा फटका रिव्हर्स शॉट म्हणून ओळखला जाऊ लागला. पुन्हा एकदा बॅक फुट वरती आला आणि सुंदरसा फ्रंट फुट त्याला सुंदरसा बॅक साइडला एक दणदणाती प्रहार येत आहेत. 4 धावा. सामना इक्वल झालाय. जिंकण्यासाठी 1 धावाची गरज आहे. सुंदरसं कमबॅक म्हणावं लागेल पहिल्याच सामन्यामध्ये. कुंभारवाडी डिगेश्वर कुंभारवाडी संघाकडून सुंदरशी फलंदाजी चिरंजीव यांची. आता मात्र क्लास दाखवला आपल्या बॅटचा. चेंडू चाललाय 1 बम सीमारेषेपर्यंत. क्षेत्ररक्षक खूप लांबून चेंडूवरती तोपर्यंत मात्र 1 धावा. 4 धावा आहेत. 4. ज्या ठिकाणी सामना संपवलाय अफलातून फलंदाजी सलामीच्या जोडीने 25 धावांचं लक्ष्य पार केलं. चिंचवडी एकवर्तक मंडळ सडवे याला मात्र या स्पर्धेतील
आपली खेळी मास्टर संपुष्टात आली. मी कर्णधाराला विनंती करते की आपल्या यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय, स्वीकारायचा आहे. काळकाई कृपा तिसे बी सिंदेवाडी वर्ष ओम साई प्रतिष्ठान शेरवली. शेरवली संघ चला एका बाजूने आतमध्ये. मित्रांनो लाईनअपच करून राहायचं आहे आपण. शेरवली संघ माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचला तर कृपया मैदानाचा ताबा घ्या. शेरवली संघ चला एका बाजूने आतमध्ये चला प्लीज. शाबाश. याच तर मित्रांनो ग्रामीण क्रिकेट इथे तयारच राहायचं आहे. सामना कधी संपतो याची वाट पाहायची आणि लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सरासरी जर आपण पाहिली तर नक्कीच चेस करणारा संघ या ठिकाणी जिंकतोय. आजच्या आमच्या कार्यक्रमासाठी अनंत शिंदे साहेब शिंदेवाडी खेड कुणबी विभाग सरचिटणीस यांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन इकडे आलेले आहेत. त्यांचं आम्ही शिवप्रेरणा सेवा मंडळ हार्दिक आभार मानतोय. मंडळाचे अध्यक्ष डिंगणकर साहेब यांना विनंती करतो की शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद शिंदे साहेब.